तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3J ब्लॉग्समध्ये। तर आज तारीख 7 सप्टेंबर आणि आता चाललो आम्ही सध्या आपली ऑफिसची टीम बघू शकता। प्रोजेक्ट सर फिर अपने मिस्टर संकेत अरगडे, ठीक है। थोडं ये सब थोडी मिसमॅच हो गए, नाहीतर आमचं ब्ल्यूचीच टीम होती आज। ठीक आहे, तर तेच आपल्या ऑफिसला चाललोय कारण आज पण आहे आपल्या गणपती। कालचा जो आपण आगमनचा व्लॉग बघितला, तर आज आपल्या गणेश पूजाचा व्लॉग असेल आणि याच्या व्यतिरिक्त पण दुपारी काय असेल तर ते पण आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। नमस्कार, जय गणेश। जय गणेश। आज गणेश स्थापनाचा दिवस आहे। आम्ही पण सगळे फ्रेश होऊन मस्त चाललेलो आहे। खरंच खूप आनंदाचा दिवस आहे। म्हणजे खूप शरीर थकलंय सगळ्यांचं, पण तो आनंद वेगळा आहे, तो एक नवीन ऊर्जा देतोय आणि तीच ऊर्जा घेऊन आम्ही सगळे ऑफिसला निघालोय। तर आता गेल्यानंतर बघूया आपले विवेक माने तिथे रेडी आहेत गणेश स्थापनेसाठी। तर चला जाऊया सगळे आता आणि मजा करूया। येस। आणि काय नाश्ता करायचा की नाही? नाही उपवास आहे। उपास आहे क्या? चला मित्रांनो, नाश्ता करून घेतो आता आणि याच्यानंतर डायरेक्ट आपण जाऊ ऑफिसला। चला मित्रांनो, आता जस्ट ऑफिसचा जेवढा पण आपला कार्यक्रम होता तर गणेश पूजा पण झालेली आहे। आता इकडून आता थोडासा प्लान आपला वेगळा आहे, लालबाग एरियामध्ये जाण्यासाठी निघालेलो आहे। बघू, प्रयत्न करू लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी। आणि आविष्कार पण आहे आपल्याबरोबर आज। नमस्कार मित्रांनो, अरे क्या बात कसे आहात? एक नंबर आहे। स्वागत आहे तुमचं S3J ब्लॉग्स मध्ये आणि आपण चाललो आहोत लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी। चला सही आहे, पहिला फुल ट्रेनिंग खतरनाक चालू आहे। चला मित्रांनो, जस्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ पोहोचलोय आम्ही। तर इकडेच एक आराम रेस्टॉरंट आहे, तर तिकडूनच थोडासा म्हणजे म्हटलं आता नाश्ता करू। तर नाश्ता आणण्यासाठी आविष्कारला पाठवलं आपण। आपले संकेत अरगडे इनका चालू आहे उपास। शनिवारचा उपास आहे, तर म्हटलं बघू आता आराम हॉटेलमध्ये काहीतरी उपासाचंच खाऊ। ठीक आहे, आम्ही चाललोय लालबागच्या राजाचं दर्शन करायला, पण बघू आता की किती गर्दी काय। म्हणजे ऍक्च्युली आमचं काही टेन्शन नाहीये, भेटेल लवकर आपल्याला। हा, गर्दी पण कमी असेल ना आता, बऱ्यापैकी गर्दी असणार, पण त्या मानाने कमी असणार। जे आपले बाकीचे 8-9 दिवस असते त्या मानाने कमी असणार। दुपारची पण वेळ आम्ही निवडली, बघूयात आता। येस, माहोल आता तिकडे गेल्यावरच समजेल आपल्याला नक्की कसं। येस, बरोबर। तर मेन विषय असा आहे ना की ऍक्च्युली आपली मावशी आणि काका पण आलेत मुंबईला, तर त्यांना मेन लालबागच्या राजाचं दर्शन करायचं होतं। तर बघूया, आपण तेच प्रयत्न करू। मेन मुद्दा तोच आहे की त्यांचं दर्शन झालं पाहिजे, आम्ही काय नंतर पण आरामात दर्शन करू, है ना? सही है ना? येस। और क्या बोलते फिर? जबरदस्त। चला मित्रांनो, आता आपण लालबाग परिसरामध्ये पोहोचलोय। इकडे या बाजूला बघा गिरणगावचा राजा आहे, सरळ गेले की चिंतामणी आणि पुढे लालबागचा राजा। ठीक आहे, जाऊ आम्ही, पोहोचू आता पुढे। आणि इकडे अजून पण नाश्ताच चालू आहे। खा लो कोई टेन्शन नाही, आराम से। या बाजूला बघा चिंतामणी आपला, जाऊ इकडे पण जाऊ नंतर थोड्या वेळाने। हे बघा मित्रांनो, लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची लाईन बघा या बाजूला, फुल गर्दी आहे, भन्नाट गर्दी। लालबागच्या राजाचा मेन प्रवेशद्वार जो आपल्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये बघितलाच असेल आपण। चला मित्रांनो, आता आलोय मी। ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये आपण दर्शन करून घेऊ। आणि इकडे आपल्या काका आणि मावशी, चल मावशी चल। हे बघा मित्रांनो, मेन आपल्या लालबागच्या राजाचा मेन प्रवेशद्वार। ठीक आहे, ह्या बाजूला मेन प्रवेशद्वारचा बॅक साईड आहे बघा हा। ठीक आहे, आणि या गल्लीतनंच समोर बसतो आपला लालबागचा राजा। बस जाऊ आता 5-1 मिनिटातच आपल्या लालबागचा राजाचं आपल्याला दर्शन होईल। ठीक आहे, तर ते पण आपल्याला दाखवतो। चला मित्रांनो, फायनली आपण चाललो आता लालबागच्या राजाचं दर्शन करायला।
ठीक आहे. तर तेच म्हणजे ॲक्च्युली मला पण तेच टेन्शन झालेलं की मावशीचं आणि काकांचं कसं दर्शन होईल. जस्ट चालू आहे सरळ 5 मिनिटामध्ये आपण पोहोचू आणि आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन करू. ठीक आहे. इकडे मावशी बघा, मावशी पण जरा हळूहळू चालली आहे आणि या बाजूला आपले काका पण आहेत. ठीक आहे. दर्शनाची पण गर्दी बघू शकता आपण, किती गर्दी म्हणजे आज पूर्ण भक्तांची पूर्ण एकदम गर्दी जमा झालेली आहे पूर्ण. ठीक आहे. ठीक आहे. आता थोडा माईक डिस्कनेक्टच करतो, बाकी जो नॅचरल बॅकग्राऊंड नॉईज असेल ना तो आपण कव्हर करतो. बघा समोरच लालबागचा राजा. डेकोरेशन पण बघू शकता, किती सुंदर डेकोरेशन आहे, एकदम सुंदर डेकोरेशन आहे. मस्त आहे बघा, एकदम मस्त एकदम केलं आहे. डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. सुंदर असं एकदम म्हणजे टेम्पलचा लुक दिला आहे बघा, पूर्ण टेम्पलचा लुक. ठीक आहे. आता आपण लालबागच्या राजाचं दर्शन करून घेऊ. पालखी निघाली राजाची, नाव गणेश नगरात चला मित्रांनो, फायनली आपल्या लालबागच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे. ठीक आहे. असं झालं का व्यवस्थित दर्शन? कामागून झाली पण हालत खराब झाली. कसं वाटलं दर्शन? कसं वाटलं? चांगलं झालं. झालं ना, व्यवस्थित झालं. मुंबईचा राजाचा प्रवेशद्वार तसं मी प्रथम दर्शनाला पण दाखवलेला, पण तेव्हा नाईटचा शॉट घेतलेला. आता दिवसा बघू शकता आपण, केवढा सुंदर आहे. चला मित्रांनो, आता आपण आलोय मुंबईच्या राजाचं दर्शन करायला. ठीक आहे. हे बघा, हा मेन एंट्रन्स आहे. मूर्तिकार के श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार आणि यावर्षीचा देखावा महाकाल मंदिर. चला मित्रांनो, आता आलोय मुंबईच्या राजाचं दर्शन करायला. तर आता आपण बघितलं की फर्स्ट लुकला पण आलो प्रथम दर्शनला, तर तेव्हा पण आपलं जे ज्योतिर्लिंग आहे तर त्याचं तेव्हा जस्ट डेकोरेशनचं काम चाललेलं म्हणून मी शूट नव्हतं गेलं, पण आज आपल्याला दाखवलं फायनली. आज आलोच म्हणजे आपलं दर्शन करायला मुंबईच्या राजाचं. म्हटलं तेव्हा सर्व व्यवस्थित कव्हर करू, हे तेव्हा मी बोललो होतं. तर बस आता जाऊ, आता 5 मिनिटामध्ये आपण मुंबईच्या राजाचं पुन्हा एकदा दर्शन करू, तर मग त्याचा पण आपण आनंद घ्या. ठीक आहे. गर्दी बघा मित्रांनो, फुल गर्दी. ठीक आहे. या बाजूला नंदी पण आहे. चला मित्रांनो, आता समोरच आपला मुंबईचा राजा महाकाल अवतारात आहे. जस्ट कॅमेरा फिरवतो आणि आपल्याला दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. मस्त एकदम सुंदर, एकदम महाकाल रूपामध्ये आपल्या बघा बघू शकता आपण. मुंबईचा राजा महाकाल रूपामध्ये खूप सुंदर. आणि ह्या बाजूला आपली पूजा मूर्ती बघू शकता, पूजेची मूर्ती बघू शकता. चला मित्रांनो, फायनल आपल्या मुंबईच्या राजाचं पण दर्शन झालंय. तर बस आता इकडून बाहेर आपण निघू, थोडं निरोप घेऊ आणि नंतर बघू आता पुढचा प्रोग्राम काय असेल तर पुढेच सांगतो आपल्याला. ठीक आहे. मावशी आणि काका पण बाहेरच गेलेत. ठीक आहे. जाऊ, थांबू आता बाहेरच.
आणि त्याच्यानंतर बघू जर जमलंच तर चिंतामणीला जायचा पण विचार आहे आपला. आणि समोरच आपला मुंबईच्या राजा समोरच आपला राजा तेजूकायचा राजा पण आहे, तर जाऊ आपण तिकडे पण जाऊ. ठीक आहे. आणि इकडे बघा आपले काका आणि मावशी बसलेत. बसायचं आहे बस मावशी, काय प्रॉब्लेम नाही. थोडं आराम करायचा आहे की हालत खराब झाली. आता अजून बघायचे की थांबायचं जायचंय. एक समोरच्या गल्लीतला आहे. चला मित्रांनो, आता जो आपला मुंबईचा राजाचा दरबार आहे तर तिकडून आम्ही बाहेरच निघतोय. आता जस्ट हा मेन रोड क्रॉस केला तर समोरच आपला तेजूकायचा राजा आहे, तर जाऊन आपण तेजूकायच्या राजाचं पण दर्शन करून घेऊ. ठीक आहे. सकाळपासून पण काही खाल्लंच नाही. ठीक आहे, थोडाफार काय नाश्ता केला होता. त्याच्यानंतर आता आपला तेजूकायचाच इकडेच प्रसाद मिळाला, तर आता प्रसादच खातो. ठीक आहे. आणि नंतर कुठेतरी नंतर वेळ मिळाला, ब्रेक घेतला ना, तर त्याच्यानंतर काहीतरी व्यवस्थित नाश्ता करेल मी. ठीक आहे. हा तेजूकायच्या बाजूला अजून एक मंडळ आहे तेजूकायचंच, तर तिकडे पण एक गणपती आपण पाहून घेऊ. चला मित्रांनो, तर आपण आतापर्यंत ना म्हणजे 1 2 3 4 गणपतींचे दर्शन केले. त्याच्यामध्ये पहिला तर लालबागचा राजा, दुसरा आपला मुंबईचा राजा गणेश गल्ली, तिसरा तेजूकायचा राजा आणि चौथा तेजूकायाच्याच गल्लीमध्ये म्हणजे बाजूला पण अजून एक तेजूकायचा गणपती आहे. तर हे 4 गणपतीचे दर्शन केले. आणि आता बघू ॲक्च्युली मावशीने काका थोडे थकले आहेत ना, तर जी आपली लालबागमधली जी स्पेशल लस्सी आहे तर बघतो भेटली तर ती लस्सी घेतो सध्या. ठीक आहे. आणि ॲक्च्युली थकलेत ते पण जास्त, तर त्यामुळे शक्यतो मग बघू, मी त्यांना गाडीमध्ये बसून देईल, जातील घरी. आणि बघेल मी जमलं तर मग मी प्रयत्न करेल आपला चिंचपोकळ्या चिंतामणीचं पण दर्शन करायला. ॲक्च्युली करेल दर्शन, कारण आगमन सोहळ्याला पण आलो नव्हतं, प्रथम दर्शनाला पण चिंतामणीच्या आलो नव्हतो, तर म्हटलं की जातो. मग आज आपला आलोच आहे, तर आता परत उद्यापासून परत ऑफिस, तर परत टाईम मिळेल की नाही माहीत नाही, तर जातो आपल्या चिंचपोकळ्या चिंतामणीचं पण दर्शन करून घेतो. चला मावशी जा आरामात जावा. ठीक आहे. चला मित्रांनो, मग आता एक घेतला लस्सी ब्रेक. तर आणि आपले जे काका आणि मावशी आहेत तर ते थकले होते, तर त्यांना पण टॅक्सीमध्ये बसून दिलं. तर मी आता घरच्यासाठी निरोप घेतला. चिंचपोकळ्या चिंतामणी एक राहिला आहे, तर तो एक गणपती पाहतो आणि त्याच्यानंतर आपला व्लॉग एंड करतो. ठीक आहे. आणि जेव्हा परत पुन्हा एकदा येईल तर तेव्हा बाकी सर्व जे गणपती आहेत आपल्या इकडचे लालबागमधले, तर तेव्हा ते मी व्यवस्थितपणे शांतपणे कव्हर करेल. ठीक आहे. चला मित्रांनो, आता मी पोहोचलो आपल्या चिंचपोकळ्या चिंतामणीच्या दरबाराजवळ. समोरच माझ्या एंट्रन्स एकदा कॅमेरा फोटो आपल्याला दाखवतो आणि बस आतमध्ये जाऊन आपल्या चिंतामणीचं दर्शन करतो. ठीक आहे. गर्दी आहे इकडे पण खूप गर्दी आहे, तरी बघू आपण तरी दर्शन करण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर. चला मित्रांनो, फायनली आपल्या चिंतामणीच्या दरबारामध्ये मी पोहोचलो आता. तर ह्या वर्षी जी थीम होती तर ती आपण बघितली, जी आपली जी उडीसाचे जगन्नाथ टेम्पल आहे तर त्याचीच थीम होती. बस आता मी 2च मिनिटामध्ये इकडे बघा समोर बघू शकता, इकडे आपला लाडका चिंतामणी आहे, ज्या इकडून समोर गेलो की आपल्याला आपल्या चिंतामणीचं 2च मिनिटामध्ये दर्शन करतो मी. तर मित्रांनो, मग फायनली आपल्या लाडक्या चिंतामणीचं पण एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. आपण बघू शकता आपल्या मागच्या बाजूला आपला चिंचपोकळ्या चिंतामणी विराजमान झाला आहे. उडीसामधले जे जगन्नाथ भगवान आहे तर त्याच रूपामध्ये आपल्याला हा आपला यावर्षीचा चिंतामणी बघायला मिळाला. बघा एकदम सुरेख मूर्ती, एकदा पूर्ण आपल्याला जरा जवळून दाखवतो. ठीक आहे. कडाडले नाद घुमे गगनी, जय घोषाने तुमली चिंचपोकळी नगरी. गणपती बाप्पाची गाणी आणि चिंचपोकळीचा चिंतामणी म्हटल्यावर राडा तर झालाच पाहिजे. चिंतामणीची पालखी निघाली, माझ्या बाप्पाची पालखी निघाली. ढोल ताशे कडाडले नाद घुमे गगनी, चिंतामणीच्या दर्शना
दर्शनास ही मुंबापुरी आली. अरे ढोल ताशे कडाडले नाद घुमे गगनी, चिंतामणीच्या दर्शनास ही मुंबापुरी आली. चला मित्रांनो, मग आजच्या ब्लॉगला मला एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर आपण पहिला ऑफिसमध्ये गेलो होतो, तर तिकडचं जे आपली गणेश मूर्ती होती तर त्याचं पूजन केलं. तर त्याच्यानंतर मी लालबाग परिसरामध्ये आलो. तिकडे आपल्या मावशीला आणि काकांना लालबागच्या राजाचं दर्शन करून दिलं. नंतर आम्ही मुळीच्या राजाला पण गेलो. नंतर तेजुपाया आणि शेवटी गेलो चिंतामणीला. बस मित्रांनो, आता हा ब्लॉग मध्ये इकडेच करतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.